हे घेतलं तरी चालेल ना, लग्न लावायच्या अगोदर घेतलं तरी चालेल. हाय नवरी नटली वा, शाबास. कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. हे नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली. नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली. माझ्या देवाच्या लग्नाला जाऊन आलं वऱ्हाडी कोण कोण, देवाच्या लग्नाला माझ्या कृष्णाच्या लग्नाला जाऊन आलं वऱ्हाडी कोण कोण, माझ्या कृष्णाच्या लग्नाला आलवराली कोण. संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, पार्वती घेऊन आले शंकर भगवान. संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, पार्वती घेऊन आले शंकर भगवान. ही सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. देवाच्या लग्नाला गं आलं वऱ्हाडी कोण कोण, माझ्या देवाच्या लग्नाला माझ्या देवाच्या लग्नाला गं आलं वऱ्हाडी कोण कोण, संग माणसा घेऊन आले खंडोबा भगवान, संग माणसा घेऊन आले खंडोबा भगवान, संग माणसा घेऊन आले खंडोबा भगवान, संग माणसा घेऊन आले खंडोबा नवऱ्याच्या मागे आणि नवरीच्या मागे ठरवल्याने उभे राहा ना. हा बस नीट राहा ना, असे सर्व उभे राहा बस. अक्षता द्या, सगळ्यांच्या हातामध्ये अक्षता द्या, फळांच्या अक्षता द्या, सगळ्यांच्या हातामध्ये फळांच्या अक्षता द्या. ऐका सगळ्यांनी शांतता पाळा. आई इकडे येता नाही हो पप्पा. स्वस्ति गणनायकं गजमुखं मोरेश्वरा सिद्धिदं चिंतामणि केवलम् गिरिजात्मजं सुरम् विघ्नेश्वरम्
संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र नदया जलमंवती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्या सदा मंगलम Hare
मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दुष्ट मधुमनागिरत दोगे नराविदेवी वासन्ते बहुलर्पदानकरे कुर्यात् सदा मंगलं सुमंगल सावधान अविरमदधारा दम्पकुम्भचरण्यं परिवरयुतगात्रा सिद्धसाध्यां धियं त्रिभुवनजनविघ्नवातं विघ्नसकलिशो वितस्तु गजवक्त्रा सकलमङ्गलं सावधान विघ्नेश्वर विघ्नविघ्नेश्वर पुर्गो विघ्नवधूवाभ्यां शुभ ददातु सावधान म्हणा सावधान भोजन सर्वकाय प्रणत जन समूह सिद्ध गोयास्तु असुर असुर मुनींद्रे पूजितो विघ्ने हरता सकल भुवननाथो मंगलम ददातु सावधान लग्नं सुदिनं तदेव लक्ष्मी नारायण चिंतन सुमरत सावधान महेश्वर चिंतन सुमरत सावधान भगवानचे एक चित्त सुमरत सावधान वाजंत्री सावध सुमरत सावधान समीप सावधान समीप सावधान सुमरत शब्द प्रमाण खूप छान मस्त येते आता आपल्याला जागा ग्रहण करा अजून खूप
मागून. सुरुवात करा या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. खूप छान. मस्त छान झालं. नवरा नवीनला बसायला खुर्ची द्या. राजा राणी खुर्ची नंतर आईस्क्रीम घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. हो तो माहिती आहे ना नाव घ्यायला. आणि हा नाव घ्यायचं राहिलं ना. घ्या घ्या घ्या. लाजू नका लाजू नका घ्या घ्या. स्टार्ट. पाहिजे पाहिजे वा वा वा. छान. ताई साहेब किती घ्या. आपल्या कन्याला बोलवा कन्याला बोलवा. चांगलं नाव घ्या मस्त पैकी. आमच्या पोरीला अशी इज्जत राखली पाहिजे आमची. हे एक फोटो करा आमचा. पाहिजे होतो बघ काढतो. मस्त आहे ना. बोल. सगळा वेळ वेळ बोल. मग चालत होती, घड्याकडे पाहत होती, घड्यात वाजला एक, धनंजय रावांची पत्नी आणि पाटलांची लेक. लागलाय आणि काही काळानंतरच वसुदेवांचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवांच्या क्रोधाने पूर्वी जाळून टाकले होते. आता त्याला पुन्हा शरीर धारण करण्यासाठी त्यांनी पुन्हा वासुदेवांचा आश्रय घेतला आहे आणि तोच काम यावेळी श्रीकृष्णांपासून रुक्मिणी आईसाहेबांच्या ठिकाणी उत्पन्न झालं आहे आणि त्याचं नाव प्रद्युम्न असं ठेवलेलं आहे. बऱ्याच आता पुढे सरकत आहेत. भगवंत पुढे पुढे
जसे जसे चरित्र करता येते तशा तशा या कथा सांगता येते. रुक्मिणी स्वयंवरानंतर भगवंतांना अनेक ठिकाणी त्या काळानुसार त्या परिस्थितीनुसार इतरही 7 पत्न्यांबरोबर म्हणजे 7 मुलींबरोबर विवाह करावा लागला आणि अशा ह्या भगवंताच्या 8 जणी पट्टराणे झाल्या. ते रुक्मिणी आईसाहेबांच्या नंतर सत्यभामा, जांबवंती, कालिंदी, मित्रवृंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा ह्या भगवंताच्या इतर 7 पत्न्या. खूप छान चाललं होतं. तेवढ्यात भगवंताला कोणीतरी सांगितलं भौमासूर नावाचा एक मोठा राजा आहे, त्याने अत्याचार केलेला आहे, अन्याय केलेला आहे आणि अनेक राजांच्या राजकन्या ज्या विवाह योग्य झाल्या होत्या त्यांना त्यांनी आपल्या राज्यात नेऊन कोंडून ठेवल्या होत्या. अशा कन्या त्यांची संख्या होती 16,000. भगवंतांनी त्या ठिकाणी जाऊन भौमासुराचा कैदेतून त्याचा वध केला आणि भौमासुराच्या तावडीतून बंदिवासातून सोडवलेल्या 16,000 कन्या आता त्या भगवंताची आराधना करू लागल्या. भगवंता, आम्ही या दुष्टाच्या तावडीत होतो, त्यामुळं आमच्या घरचेही आता आम्हाला स्वीकारणार नाही, तर आमच्याबरोबर कोणीही पुरुष विवाह करणार नाही आणि म्हणून तुम्हीच आमचे पती झालात तर आम्हाला जगता येईल, अन्यथा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. भगवंत सांगतात ही रचना माझीच आहे. अशा रीतीने ते पुढे पुढे सरकत आहेत. सरकत असताना पुढे शाल्वाचा उद्धार, जरासंधाचा उद्धार, शिशुपाळाचा उद्धार, 100 गुन्हे त्याचे माफ करेल त्याच्या आईला शब्द दिला होता भगवंतांनी आणि 100वा गुन्हा झाला. त्यानंतर 101वा गुन्ह्यामध्ये त्याला ठेवणार नाही असा त्याचाही उद्धार झाला आहे. पुढे अत्यंत गोड कथा, थोडीशी 5-7 मिनिटामध्ये आपण त्या कथेला हात घालणार आहोत, कारण हा तरी दाबाच आहे. किती वेळा ऐकलं तरी पण ते ऐकून कंटाळा येत नाही. सुदामदेवाचं चरित्र. सुदामादेवा नावाचा एक भगवंताचा एक बालपणीचा मित्र, लग्न झालंय, मुलं बालं झालीत, परंतु अत्यंत दयनीय अवस्था. खायला घरात अन्न नाही, मुलांच्या अंगावर वस्त्र नाहीत, स्वतःच्या अंगावर वस्त्र नाहीत. अशा अवस्थेमध्ये त्याची पत्नी त्याला म्हणते, तुमचा जर मित्र, मी असं ऐकलंय तुमचा बालपणीचा मित्र आता राजा झालाय, कमीत कमी त्याच्याकडे जर जायला पाहिजे तुम्ही. आणि म्हणून त्याची इच्छा नसताना सुद्धा तो जाण्याची तयारी करतोय. पहिल्यांदा चाललोय, न जाणो त्याच्या घरामध्ये कदाचित लहान मुलं असतील आणि शास्त्र असं सांगतं पहिल्यांदा जात असताना किंवा घरात लहान लेकरं, आजारी कोणी माणूस असेल तर रिकाम्या हाताने जाऊ नये. आणलंय हा मी पाकिट खाऊ सांग. लहान लेकर 2-3 दिवस तसाच येत होतो ना रिकाम्या हाताने. चला बरं पुढे चालूया, जाऊ नये. आणि म्हणूनच एक काम करणं, आपण गरीब, काय खायला आणले नाही, दुकानात जायला पैसे नाहीत, काय करणार. मग आजूबाजू शेजाऱ्यांकडनं आपण सगळी प्रकरणं ऐकून आलेलो आहोत. फक्त ते वर्णन झालं पाहिजे. असेच कुठेतरी डब्यामध्ये बऱ्याच दिवस ठेवलेले. आता उसनं मागायला आल्या माणसं काय चांगली वस्तू देतात का? कुठेतरी आहेत, त्यांना बुरशी उठू नये म्हणलेली होती. या बाजूच्या शेजारी दिलं तेच पोहे घेतले, कशा तरी मळकटलेल्या कपड्यामध्ये बांधलेत, निघालेत, गेलेत, नगरापर्यंत गेलेत आणि तिथे द्वारपालाने अडवलं. म्हणताय का? नाही म्हणलं चल, अरे द्वारपालो आता सल्ला एकटाच किती तो, बॉलिंग पण मिस करायची, बॅटिंग पण मिस करायची, कॅच पण मिस करायची आणि मग अंपायर पण मिस बनायचं, असू हरकत नाही. अरे द्वारपालो कन्हैयासे खरीदो दर पे सुदामा. खूप छान आहे, असं हरकत नाही राहत्या, नाही तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही. अशा रीतीनं निरोप सांगितला गेलाय. सुदामदेवांना नेलंय तिकडे. भगवंत सांगतात अरे सगळ्यांनी इकडे यायचं आहे, माझा बालपणीचा मित्र आलाय, क्लासमेट आलाय माझा, मस्त पैकी. काय वेगळं तुझा क्लासमेट असा मलकटला, अंगावर कपडे नाही, फाटलेले कपडे, चेहऱ्यावर तेज नाही, अंगावर असं जर असं तुझा मास्क नाही, हाडाचं आम्ही त्या कातडीचं नातं घट्ट बनले, एकमेकाला घट्ट करून ठेवलंय. ठीक आहे, आता मी सांगतो तसं करा. त्याला मस्तपैकी पाट आणा, मस्तपैकी गरम पाणी करून आणा, सुगंधित उठणं आणा,
चाललंय काय लावायच्या अंगाला, मी पण लावतो तुम्ही पण लावा. हो काय सुद्धा देवाचा थाट आहे. मस्तपैकी सगळं केलं, अंगावर भरजरीत वस्त्र अलंकार मस्तपैकी सुद्धा मला वाटलं मी पण एक दिवसावर तर राजा झालो का, एक दिवसात असे यज्ञ करतात. छान वाटले त्यांना. मस्तपैकी गप्पा गोष्टी सगळ्या झाल्यात आणि मग आता निघायची वेळ झालेली आहे. आणि निघताना मित्र चाललास कुठं, चाललाय कुठं म्हणजे घरी गेलो पाहिजे ना, ते उतरून द्या अंगावरचे दागिने कपडे उतरून द्या. म्हणजे आता कुठेतरी गेलो असतो एवढंच काय ते मिळालं असतं घरी. देवाने ते तुझ्या जुन्या आयुष्यात गेला पाहिजे असं ना. बरं निघा ना, जाऊ. हो या या निघू, या 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 सारखा जायचा 2 पावलं चालायचा, निघू या या या. वाटतं कधीतरी याला वाटलं विसरला असेल, वहिनीने तुझ्यासाठी पिशवी भरून ठेवली आंब्याची, ती तरी घेऊन जा. जांभळाची त्यांनी बाजूला केली ती घेऊन जा. दुसरं काय नाही केलं तेवढं तरी न्या. बरं ठीक पण निघतच नाही झालं. पुढे गेल्यानंतर फार लांब गेला. निघू, हो हाय हाय बाय बाय टाटा आपण सगळं झालं. नगराच्या बाहेर गेलं तर काही दैवयोग ना, 18 विश्व दारिद्र्य माझ्या कपाळात लिहिलं होतं का, त्याच्या लक्षात नव्हतं आलं. कपाळात रेषा पुसले देवाने ते पूर्ण लावताना आंघोळ करताना. हा कधीच श्रीमंत होणार नाही अशी रेषा त्याच्या कपाळामध्ये विधात्याने लिहिली होती. श्री श य अशी 3 अक्षरं होती. श्री माने लक्ष्मी, श्री म्हणजेच लक्ष्मी. बरीचशी हुशार माणसं आहेत ना आपल्यासमोर नावासमोर श्री नाही लावता, श्री लिहिलं तर तो लक्ष्मीपती ठरला जातो म्हणून श्री. हा आता आपण त्याला नवीन ऑप्शन श्रीमान म्हणून श्री लिहायला काय हरकत नाही. पण खरा अर्थ श्री म्हणजे श्री लक्ष्मी आई साहेबांना श्री म्हटलं जाते. आणि ही श्री, श्रीचा शय, शय म्हणजे कधीच तुला ती प्राप्त होणार नाही. देवाने अलगद मस्तपैकी त्याला पुसताना त्याची आंघोळ करताना ते रेषा बदली केल्या. ती सगळी अक्षर होती ना त्याचा क्रम बदलला. क्रम बदलला. जो य शेवटला होता तो पहिला आला, श मस्त मध्येच राहिला है ना, श मध्येच राहिला, त्याला हलवायची गरज लागली. आणि हा श्री होता तो शेवटला गेला. आणि ती अक्षरं बदलली आणि त्याचं असं एक वाक्य बनलं, यक्ष श्री. यक्ष म्हणजेच एक कुबेर, धनाची देवता, कुबेराचे देवताला यक्ष लोक म्हणतात. आणि सगळी धन कुबेराकडे दे. आणि ती यक्ष, ती श्री यक्षांच्या एवढी तुझ्याकडे येऊ. आणि असा ती अक्षर बदल झाला. आणि मग तो गावात गेल्यावर त्याचे डोळे गडगड फिरायला लागले. रस्ता तो नाही चुकलो, फिरला मागं. नंतर बघ तो वडाचा झाडीतच होता, पिंपळ पण बरोबर आहे, शेताचा बांध पण तिथंच होता. नगर तर येत दिसतं लांब मागे गेल्यावर अर्धा कोसळला, पण नगरात परत घुसला. अरे पण जवळ आला जरासा रस्ता, जवळ आला होता, पाहिलं तर एक मस्त वेगळे अंगावर भरगतचे दागिने घातलेली एक स्त्री त्यांनी पाहिली. 1.5 लाखाचा पॅकेज करून आली होती ती पण. जयश्रीराम बोलला पडेल मस्त पैकी एक 60-70 हजाराचा शालू तुझ्या अंगावर होता. या बघतच राहिला. आपल्या घरी पाहुणे तरी कोण आले, तो सुदाम देवाचं घर कुठे, सुदाम देवाचं घर काय हो, मी म्हणतो नाही आले. सुदाम देवाचं घर, ब्राह्मण आहात ना, बायकोला ओळखत नाही तुम्ही, चक्र होऊन गेला. अरे बापरे माझी बायको, हा राजवाड्यात आपल्याकडे कामं नाहीच का नाही. आपलं घर, आपलं या गाड्या BMW मर्सिडीज, आपण आपली हे नोकर चाकर तुझ्या मागं हवा झाला फिरतात या असे, त्या पण आपली आज खायला मिळत नको नोकर चाकर गाड्या काय रुबा बघायला होता. अख्खा गाव देवाने सोन्याचा बनवून दिला. कुठल्या साध्या पोह्यांच्या बदल्यात. मला ना एक चांगली प्रकरण सोडतो तुम्ही, चांगली. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला नाही सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला
चुकीचं तर चुकीचं मजा लुटायची होती ना थोडीशी. सोन्याचा गाव दिला त्याला. अशी भगवंताची चरित्र पुढं पुढं सरकत आहे. ते पुढं देवकी आई साहेब विचार करतात, बापरे आता भगवंताचा अवतार चरित्र संपणार आहे आणि ह्या अवतार चरित्रामध्ये एकदा का भगवंताची ताटातूट झाली का मग मात्र आपल्याला पुन्हा हा आनंद उपभोगता येणार नाही. भगवंताला देवकी आईसाहेब सांगतात, बाळानं तुम्ही एक काम मोठं केलं होतं ना, कोणतं बरं? गुरुचा पुत्र तुमचा मृत, त्या यमाच्या तावडीतून त्या मेलेल्या मुलाला तुम्ही सोडवलं होतं ना. आईची इच्छा त्यांना कळली. आई हो तुझी इच्छा आहे पुरी करावी, कारण आम्हाला माहीत आहे एवढी मुलं मारल्यानंतर तुला जो त्रास होतो त्या त्रासातून तुलाही मोकळी केली पाहिजे. आणि आम्ही गेल्यानंतर अवतार चरित्र संपल्यानंतर तुला ती खंत राहते. आई त्याला किती गोड शब्दाने म्हणते ना, तुमचे गुरु संदीपानी ह्याच्या पुत्राचा मृत्यू झाला होता ना. पुष्कळ दिवस झाले होते, भरपूर दिवस. तुम्ही ज्या वेळेला गुरुदक्षिणेचा वेळ आला त्यावेळेला काही दक्षिणा द्यावी, ह्या वेळेला त्याने त्याचा पुत्र मागितला होता ना. तुम्ही यमपुरीवर तो सोडून आलेला. तुम्ही दोघं ईश्वराचे अवतार, मला कळलंय. मग कंसाने मारलेली माझी सामूळ का आणून देऊ शकत? आई साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शुकदेव म्हणतात, हे परीक्षिता, आईचं ते बोलणं ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योग मायाचा आश्रय घेतला आणि थेट बलीला जिथं सुतल नावाच्या पाताळामध्ये कोसळलं होतं ना, त्या सुतल पाताळामध्ये प्रवेश केला. बलीने पाहिलंय, भगवंताला पाहिल्यानंतर फार आनंद झालाय. त्याचा सत्कंठ संगतीच झालाय. तो भगवंताची स्तुती करू लागला. भगवंत म्हणतात, आता आपण गाड्याच्या काठी पुढे सरकत आहे, स्तुती जास्त नको. मग आम्ही कशा करता आलो माहित आहे का तुला? कृष्ण म्हणतात, स्वयंभू मन्वंतरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून 6 पुत्र झाले होते. कधीची गोष्ट आहे? स्वयंभू मनुच्या वेळची. मरीची आणि त्याची पत्नी ऊर्जा यांना 6 पुत्र झाले होते. ते सर्वजण देवाचेच अवतार होते. ब्रह्मदेव ज्या वेळेला आपल्या कन्येवरच आसक्त झाला होता, त्याला भान राहिलं नव्हतं आणि म्हणून हे 6 देव हसले होते. कथा फार मोठे आहेत, फक्त स्पर्श करून चालले. अरे बापासून लेकीकडे वाईट नजरेने पाहतोय, किती सुंदर असली म्हणून काय झालं? आणि म्हणून ते हसत होते. एवढा म्हातारा झाला तरी अजून याच्या वासना शिल्लक आहेत. ते हसल्यानंतर त्यांनी पाहिलंय आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला. शाप दिल्यामुळे ते असुर योनीमध्ये हिरण्यकशिपूचे 6 मुले झाली. हिरण्यकशिपूचे आता योगमायेनं त्यांना तिथून काढलं आणि देवकीच्या गर्भामध्ये ठेवलं आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्याला मारून टाकलं. हे दैत्यराजा, हे बळीराजा, दैत्यांचा राजा आहेस ना. दैत्यराजा, देवकी त्या पुत्रासाठी अतिशय शोकाकुळ झालेली आहे आणि ते पुत्र तुझ्या जवळ आहे. म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्याकरता त्यांना येथून घेऊन जाऊ. नंतर ते शापातून मुक्त होतील आणि आनंदाने
आपल्या लोकाला जातील. अशा रीतीने ती 6 मुलं कंसाने आपल्या बलीनं त्यांच्या समोर उभी केली. त्या 6 जणांची नावं ऐका. एकाचं नाव स्मर, दुसऱ्याचं नाव उद्रिक, तिसऱ्याचं नाव परिश्वंग, चौथ्याचं नाव पतंग, 5व्याचं नाव शूद्रभूत आणि 6व्याचं नाव कृमी. अशी 6 लेकरं देवकी आईची, म्हणजेच एका अर्थाने भगवंताचे भाऊ आईच्या स्वाधीन आणि त्यांनी केलेत. आणि त्या मुलांना पाहिल्यानंतर आईच्या हृदयामध्ये, आईच्या छातीमध्ये पाहणा फुटला आणि दुधाच्या धारा वाहू लागल्या. आणि अशा रीतीने त्या मुलाच्या अंगावर त्या धारा उडल्यात आणि सगळ्यांना जसं काही अभिषेक केल्याप्रमाणे त्यांचे अंग अशी धुवून निघाली येते. अशा रीतीने ही कथा चालू आहे. तर पुढं भगवंतांना अवतार चरित्र संपवण्याच्या अगोदरच या पृथ्वीला भार होईल म्हणून 56 कोटी यादवांचा संहार करायचा होता. आणि म्हणून भगवंतांनीच केलेली लीला, त्यांनी एका ऋषींच्या समुदायाची जाऊन थट्टा मस्करी करायचं ठरवलं. त्यामध्ये सांब नावाच्या मुलाच्या पोटाला अशी वस्त्र बांधली आणि त्या ऋषीची थट्टा करून गेले. तर सांगा तुम्ही अंतर्ज्ञानी आहात ना, मग ही जी स्त्री आहे ती गरोदर आहे, आता तिच्या प्रसूतीच्या वेदना होत आहेत आणि ती तुमच्या समोर याला लाजते, आम्हाला पुढे केलंय, सांगा बरं त्या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल? गुरुजींनी चाललं, अरे बाप बाहेर गेल्यानंतर या मुलांना एवढं धाडस, ऋषींची थट्टा करावी? ऋषींची थट्टा करू नये, महात्म्यांची संतांची थट्टा करू नये. त्यांनी शाप दिलाय, तिला मुलगा पण नाही होणार आणि मुलगा पण नाही होणार. त्या स्त्रीला मुसळ जन्माला येईल तिच्या पोटी. आणि पाहतो तर काय लोखंडाचा भला मोठा मुसळ त्या ठिकाणी निर्माण झालाय. घाबरलेली सगळी मंडळी, आता काय करावं. आणि म्हणून त्यांनी त्या आजोबांकडे गेले आणि आजोबांना सांगितलं, आजोबा असं झालंय. आता पोरांची भीती घालवण्याकरता त्यांनी त्या मुसळाला छिन्न विछिन्न केले आणि समुद्रामध्ये त्याचा भुगा फेकून टाकला. ब्राह्मणांचा शाप कधी खोटा होणार नाही हे यदुराज उग्रसेनांना माहीत होतं. परंतु मुलांना तर जरा धीर दिला पाहिजे ना. त्या आजोबांनी त्या मुलांची भीती घालवण्याकरता, परंतु तिथं जाऊन त्या लोखंडामध्ये त्या भुग्यामध्ये एक तुकडा शिल्लक होता आणि तोच तुकडा आणि त्या लाटांबरोबर वाहत समुद्राच्या लाटांबरोबर वाहत तो इकडे नदीच्या किनाऱ्याला लागला होता. आणि त्या फेसापासून लव्हाले जन्माला आले. लव्हाले तिथून जन्माला आलेत. आणि मासे पकडण्याकरता गेलेल्या कोळ्याने पाहिलं तो लोखंडाचा किल्ला, तो लोखंडाचा भाग त्या माशाने गिळला होता. तो मासा त्याच्या जाळ्यात सापडला आणि त्या व्याधाने आता शिकाऱ्याने विचार केला, बरं झालं एक पे एक फ्री. आणि मग त्याचा बाणाला त्याचा उपयोग करता येईल म्हणून अशा रीतीने ते बाण बनवला. याच बाणाने पुढे भगवंताचा अंश अवतार संपणार आहे. नारदजी वसुदेवांकडे जातात आणि त्यांना जनक आणि 9 योगेश्वरांचं संभाषण ऐकतात. 11व्या स्कंदामध्ये नाथबाबांचं जे भागवत आहे ना, यामध्ये तो संवाद आपल्याला जनकाचा आणि 9 योगेश्वरांचा संवाद आपल्याला ऐकायला मिळतोय. पुढं या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच एकदा अशी कथा घडली की अजनाभ वर्षामध्ये ऋषींच्या द्वारा चालू असल्या त्या यज्ञामध्ये निमीच्या यज्ञामध्ये एक घटना घडली. ती घटना अशी सांगितली जाते का भगवंताचे परमभक्त असलेले विदेह राजांना त्यांना यथायोग्य आसनावर बसवलं होतं. त्यांची विधीपूर्वक पूजा केली होती आणि त्यांना योग्य तो उपचार करून 16 प्रकारचे जे उपचार सांगितले जातात त्यांनी पूजा केली आणि त्यांना बसवलं. विदेहराज नंतर याबरोबर सगळ्यांबरोबर कसा वार्तालाप करतात तेही सांगितलं गेलं. पुढं माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्मयोग हे सगळ्या मोठ्या मोठ्या कथा आहेत. ते साधकांच्या जीवनामध्ये त्या येतच असतात. आपण कधीतरी कशाला या श्रावण महिन्यामध्ये जर आलात तर आपल्याला त्या कथा विस्ताराने पिंपळेश्वरला नाही का आमचे परमेश्वरजीमध्ये तिथे रेकॉर्डिंग करत असतात. बरेचसे भाग त्यांच्याकडे पण आहेत भागवताचे. 4थ्या स्कंदापर्यंत मला वाटतं 20-25 भाग त्यांच्याकडे रेकॉर्डिंग झालेले असतील कदाचित.
चला सगळेजण आले ते या नऊ नारायणपैकी सगळ्यांचे तत्व काय काय आहेत एक एक जण सांगतोय. हा चमस, हा करभाजन, त्यानंतर बाकीचे त्याच्याबरोबर असलेले सगळेच जण या कथा पुढे सरकवत आहेत. ते नारदजी म्हणतात हे सगळं भागवत ऐकलंय ह्या सगळ्यांच्या तोंडून आणि त्यानंतर मात्र मिथिला नरेश संतुष्ट झाला. त्याने आपल्या आपल्या आचार्यांना त्या 9 जयंती पुत्रांची पूजा केल्यानंतर सर्वांच्या देखतच ते सगळे अंतर्धान पावले. प्रत्येकाचा सन्मान करून त्यांना आपापल्या घरी पाठवलं. भगवंताला स्वधामाला आता जाण्याची देवतांनी ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव सांगतात भगवंता तुम्ही आपल्या स्वधामाला यायचे 125 वर्ष झाली, 25 वर्षे एक्स्ट्रा घेतली तुम्ही. लोक नियम तोडतील नंतर 100 दिलेत ना कलियुगामध्ये, म्हणून काय काही 105 110 वर्ष जगतात. माझे एवढी लोक पण आता नियम मी तोडला ना असा अपवाद म्हणून एखाद्याला ते तोडावं लागतं. तर अशा रीतीने एखादा आणखी पुढे सरकत आहे. ते एके दिवशी तसंच झालेलं आहे. भगवंताचं अवतार चरित्र सांगतात. त्यानंतर अवधूत म्हणजेच भगवान दत्तात्रेयाचं आणि त्याच्या त्या 24 गुरुवार्यांचं वर्णन आलेलं आहे. या सगळ्या कथा अवधूत एकदम वेळेसारखे राहायचे. त्यांना कशाचं देणं नाही, घालणं नाही, कशाची आसक्ती नाही, कशाचा मोह नाही, मान नाही, सन्मान नाही. अशा प्रकारे ते सगळ्या ठिकाणी भ्रमण करत होते. आणि भ्रमण करता करता ज्यांच्यापासून जो गुण त्यांना चांगला वाटत होता त्याचा स्वीकार करायचे आणि जो गुण वाईट वाटत होता त्याच्या वाट्याला कधीच जायचं नाही. अशा रीतीने त्यांनी 1 ना 2 असं करता करता 24 गुरु केले. ते 24 गुरु कोण कोण आहेत? पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा शिकारी, हरिण, मासा, पिंगळा, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा साप, कोळी आणि कुंभार माशी असे 24 गुरु भगवान दत्तात्रेयांनी केले. ते कथा पुढे पुढे सरकत आहे. ते त्यानंतर शेवटी ज्या कथेसाठी आपण इथे आलेलो आहोत ती कथा परीक्षिताचा मोक्षाचा दिवस येतोय. तो तक्षक आता परीक्षिताच्या जवळ यायला निघाला आहे. परीक्षिताची भीती तर संपलीच होती. त्याला रस्त्यामध्ये एक आणखी विष उतरवणारा एक वैद्य भेटला. त्याने त्याला चावा घेतलाय, त्याला तिथे संपवले. कारण हा वैद्य तिथे कामा येऊ नये म्हणून. अशा खूप मोठ्या मोठ्या कथा आहेत. आपली वेळ संपली आहे त्यामुळे आपण परीक्षिताला मोक्ष देऊन आपल्या या कथेचा समारोप करणार आहोत. परीक्षित मस्त ध्यानस्थ बसलेले आहेत. ते त्यांना चिंता नव्हती, कसलीच चिंता नव्हती. आणि ज्याला मरणाची भीती आहे ना, संत सावळाबाबा नेहमी सांगायचे वनकटी बांधून तयार होता. वनकटी जसं आता सगळ्यांनी बांधलेत ना, कुठं झाले असतील ना तयार. जायचंय आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचंय पुढच्या महिन्यामध्ये नाही का. आषाढी वारी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. अशा रीतीनं ह्या कथा पुढे सरकत आहेत. परीक्षित घाबरलेले नाहीत, ते मृत्यूची वाट पाहत आहेत. आणि अशा रीतीनं तक्षक तिथे येतोय. तक्षक आला आणि त्यांनी यांना सावा घेतला. आपले भजन होते, एक चांगल्यापैकी भजन होत्या. राधे हरि बोल, जय जय राधा
सर्व क्षेत्रामध्ये जसं काशी क्षेत्र पवित्र सांगितलं तसं सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत महापुराण षष्ठ संग्रह क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा तथा पुराणव्रातानां श्रीमद्भागवतं द्विजा. हे भागवताचं महत्त्व आहे ते. आता ज्याला जगण्याचीच इच्छा नव्हती, ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता, अशा ह्या परीक्षिताला तो साप चावल्यानंतर त्याला काहीच फरक पडत नव्हतं, कारण आता तो या जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून वाचला होता. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे य इदं कृपया तस्मै याचक्षे मुमुक्षवे. ज्या सर्वसाक्षी भगवान वसुदेवांनी भागवत रूपी ज्ञान मोक्षाची इच्छा करणाऱ्या ब्रह्मदेवाला सांगितले, त्यांना माझा नमस्कार असो. या श्लोकाचा असा अर्थ येतो. भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरु देवेश नाथस्त्वं नो यथा प्रभो. हे देवेश, हे प्रभो, कृपा करून आम्हाला तुमच्या चरण कमलाची शुद्ध आणि प्रेममय अशी सेवा जन्मजन्मी प्रदान करा. नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखं मनस्त्वं नमामि हरिपरम्. ज्यांच्या नामाचे संकीर्तन केल्याने सर्व पापराशीपासून पापांचा राशींचा ध्वस्त होतो, तसेच ज्यांना नमस्कार केल्यानं सर्व दुःखाचा परिहार होतो, त्या भगवान श्रीहरींना मी प्रणाम करतो. आणि अशा रीतीनं हे श्रीमद भागवत महापुराण या ठिकाणी आपण समारोप करत आहोत. एक छानशी धून होईल, सगळ्यांनी उभं राहायचं आणि मग आरती होईल. आरतीचे मानकरी या कथा ऐकायला जेवढे मंडळी उपस्थित आहेत, प्रत्येक जण या आरतीचा मानकरी. आपण स्त्री पुरुष लहान मोठा वारकरी बगर वारकरी असा कुठलाही भेद ठेवत नाही. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, उद्या काल्याचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचं कीर्तन होईल. आज ज्यांचा उल्लेख इथे करता नाही आला, ज्या गटाचा, तो उल्लेख आपण उद्या कार्यामध्ये घेणार आहोत. ती एक आपल्या संधी अजून बाकी आहे. राहिलेली प्रकरण आपण तिथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपण आलात, सगळ्यांचे आभार मानतोय. कोहिनूर, खरंच कोहिनूर एरियासाठी आता त्याची चकाकी वाढली. कोहिनूर लाईफस्टाईल या सोसायटीच्या सर्व सन्माननीय रहिवाशांचं मी आभार मानतोय. त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलंय, कुठल्याही प्रकारे कार्यक्रमाला बाधा न आणता उलट सहकार्य केलंय आणि ही जागा उपलब्ध करून दिली. आणि गुरुबाबी नानाबाबांचा हा परिवार अजंग धुळे त्यांच्या नातीच्या घरी श्रीमद भागवताचं एक कथा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला ज्यांनी दिलंय ते गुरुवर्य अनिल दादा, आपल्या धर्मपत्नी आईसाहेब उपस्थित आहेत या ठिकाणी. आपल्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक अभिनंदन करतोय, सगळ्यांचे आभार मानतोय. या कथेला ज्यांनी योगदान दिलं. पहा बरं, रोज किती प्रसाद इथे या ठिकाणी असतो. खूप चांगल्या रीतीनं. उलट मी थोडीशी आपली क्षमा मागतोय. कदाचित आमच्या मुखातून आपल्याला जे श्रवण ऐकण्याची इच्छा असेल आणि ते माझ्याकडनं नसेल घडलं, तर पुढच्या बाबताच्या वेळेला किंवा इतर कुठे असतील त्या ठिकाणी तुम्ही यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा. हो, पुन्हा एकदा उद्या कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांना दुपारी महाप्रसादाची सोय या ठिकाणी इथे यजमानांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने केलेली आहे. काळ्याचा प्रसाद, महाप्रसाद हा दुर्मिळ असतो. आपल्या सोसायटीचं भाग्य आहे की आपल्याला आपल्या घरातच हा प्रसाद मिळतोय. देवादिकांना दुर्लभ असलेला हा महाकाळा आपल्याला या ठिकाणी खायला मिळेल. आणि प्रसाद घेतल्याशिवाय उद्या कोणीही जायचं नाही. आपल्या जोडीदारांना, आपल्या नातलगांना, कोणालाही आपल्याबरोबर घेऊन या आणि उद्याचा काल्याचा आनंद आपण लुटणार आहोत. भागवताची छान आरती होईल आणि मग आपला कार्यक्रम हा
अरे हा नाचणार आहेत ना जे धून घेणार. आपण बऱ्याच दिवस ज्ञानोबाऱ्यांची धून नव्हती घेतली ना. आज आपण कथेच्या शेवटी ज्ञानोबाऱ्यांची धून घेऊया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. चला आरती घ्या, आरती घ्या. चला आता करूया. आपण संपूर्ण झालेली आहे. चला शेवटचा दिवस होता. आपण आजचा धन्यवाद. उद्या सगळ्यांनी सकाळी 10 वाजता कीर्तनासाठी यायचं आहे. समोर मंडप आहे आणि महाप्रसादासाठी जायचंय. माझ्या माध्यमातून विनंती असेल उद्या आपण महाप्रसाद अर्थात जेवणाकरता इथंच यायचं आहे. घरामध्ये जेवण बनवू नका. जेवढे सदस्य आपले असतील सगळे कीर्तन श्रवणासाठी या आणि सगळ्यांनी महाप्रसाद या. रामकृष्ण.
हरी हरी दीप प्रज्वलित करा.